एका गावात एक खूप जुने घर होते. सगळे म्हणायचे की तो एक भूत बंगला आहे. त्यामुळे त्या घराकडे कुणीही जात नव्हते. आणि चुकून जर तिकडे कुणी गेलं तर ते खूप घाबरून परत येईल आणि सारखं म्हणे की तिथे भूत आहे, तिथे भूत आहे. एक दिवस तिथे एक नवीन कुटुंब राहायला येतं, आदित्यचं. आदित्य हा खूप धाडसी मुलगा होता. तो कुणालाच घाबरत नसे. एक दिवस खेळत खेळत तो त्या भूत बंगल्याकडे जातो. तिथे त्याला वेगवेगळे आवाज यायला लागतात. पण आदित्य घाबरत नाही. तो तिथेच थांबतो. पाहतो तर काय, एक भूत तिथे आहे. आदित्य मात्र न घाबरता त्याला बोलायला लागतो आणि रोज त्या घराकडे यायला लागतो. दररोज त्याला बोलायला लागतो. त्यामुळे ते मित्र होतात. एक दिवस आदित्य, तू का लहान मुलांना घाबरतोस? तेव्हा तो त्याची लहानपणीची एक गोष्ट सांगतो. त्याचे सगळे मित्र नेहमी त्याला चिडवतात, त्याला मारतात, त्याला रडवतात. त्यामुळे तो असं करत होता. आदित्य त्याला सांगतो की सगळेच असे नसतात. तेव्हा तो ठरवतो की इथून पुढे मी मुलांना त्रास देणार नाही. बघितलं मित्रांनो, त्यामुळे आपण उगीचच कुणाच्या खोड्या करू नये, कुणाला मारू नये, कुणाला रडवू नये.